नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बघा, नुकताच आपला जिओलॉजी फॉरेस्टचा जो पेपर आहे ऑप्शनलचा पहिला रिटर्न पेपर झालेला आहे। तर कन्व्हेन्शनल पॅटर्ननुसार हा पेपर झालेला आहे। तर बघा, आपण थोडंसं जर ह्या पेपरकडे नीट पाहिलं, ॲनालाइज केलं तर आपल्या लक्षात येईल की जर थोडा अभ्यास जर आपण केलेला असेल तर खूप इझिली आपल्याला ह्याला टॅकल करता येतं ह्या पेपरला। तर बघू, थोडंसं घाबरण्याचं कारण नाही आहे, पण जर व्यवस्थित लिखाणाची प्रॅक्टिस केलेली असेल आणि बेसिक जनरल नॉलेज जरी तुमच्याकडे असेल ना, तरी तुम्ही ह्या परीक्षेमध्ये पास होऊ शकता। खूप सुंदर पेपर आहे, तर आपण त्याचं ॲनालिसिस थोडं करूयात। तर बघा, पहिला पेपर होता तर त्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला हा सोपा असणारच आहे। ऑब्व्हियसली थोडंसं आपल्यासाठी एकही असतं की नवीन नवीन असतं, त्यामुळे आयोगही आपल्याला कन्सिडर करतो। तर होपफुली आपला पुढचा पेपर पण थोडासा ह्याच बेसिसवर असू शकतो। तर बघा, याच्यामध्ये आपल्याला टाईम दिलेला होता 3 तासाचा, ठीक आहे। 3 तासाचा टाईम होता। जर इंग्लिश आपलं माध्यम होतं, एकच माध्यम दिलेलं आहे, सध्या तरी एकच माध्यम आहे। तर ज्यांना माध्यमाचा इश्यू आहे तर त्यांनी हे लक्षात ठेवा की सध्या तरी तुम्हाला माध्यम दुसरं दिलेलंच नाही आहे, हेच एक ऑप्शन आहे। 200 मार्क होते आपल्याला मॅक्सिमम, आणि कन्व्हेन्शनल होतं, ठीक आहे। रिटर्न पेपर होता आपला। तर बघा, आपण जे पॅटर्न मी तुम्हाला सांगितलं होतं की 8 प्रश्न असणार आहे, AB सेक्शनमध्ये डिवायडेड असणार आहे। पहिला 5वा जो सेक्शन आहे पोर्शन आहे तो कंपल्सरी असणार आहे, तो अटेम्प्ट करावाच लागणार आहे। पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 7 पैकी 5 क्वेश्चन अटेम्प्ट करावं लागणार आहे, आणि जो 5वा क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा 7 पैकी 5 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करावे लागणार आहे। त्याच्यानंतर काय होतं, जे उरलेले 3 प्रश्न होते त्या पहिल्या सेक्शनमधले, A सेक्शनमधले आणि B सेक्शनमधले, या 6 पैकी 3 तुम्हाला सोडवणं गरजेचं होतं। त्यातही प्रत्येक सेक्शनमधून एक प्रश्न कंपल्सरी तुम्ही सोडवला असला पाहिजे, ओके। हे सगळं इथे दिलेलं आहे, आणि याच्यासोबतच तुम्हाला कॅल्क्युलेटर वगैरे वापरण्याची मुभा आहे, पण कोणतं जे प्रोग्रामेबल नाही आहे, जे साधं कॅल्क्युलेटर आहे आपलं, ते तुम्ही वापरू शकता, ठीक आहे। तर कॅन्डिडेट्स विल बी अलाउड टू यूज सायंटिफिक नॉन प्रोग्रामेबल टाईप कॉम्प्युटर्स, ठीक आहे। तर ते वापरू शकतो आपण, ठीक आहे। आणि आन्सर करत असताना जे आहे सिक्वेन्स मेंटेन करायचा आहे। जर एक तुम्ही क्वेश्चन सब क्वेश्चन एका पेजवर लिहिला, त्याच्यानंतर दुसरा लिहिला कुठेतरी मध्येच, नंतर शेवटी तिसरा लिहिला, तर तुमचे ते नंतरचे प्रश्न चेक होणार नाही। पहिल्या याच्यामध्ये तुम्ही सलग जेवढे लिहिलेले आहेत तेवढेच प्रश्न चेक होतील, ह्याबद्दल त्यांचे इन्स्ट्रक्शन तिथे दिलेले आहेत। आता आपण पेपरकडे वळूयात। बघा, सेक्शन A मधला पहिला प्रश्न। तर बघा, क्वेश्चन A आहे, तर इथे शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत, ठीक आहे। म्हणजे काय आहे, आपल्याला 8 मार्कांसाठी एक प्रश्न, असे 5 प्रश्न लिहायचे आहे, एकूण 40 मार्कांसाठी। तर ठीक आहे, तर याच्यामध्ये 7 दिलेले आहेत, तर 7 पैकी 5 लिहायचे आहेत। तर मग आपल्याला 7 पैकी 5 आपल्याला इथे चॉईस आहे, 2 कुठले आपल्याला हे निवडता येऊ शकतात, त्यातले सोडून देता येऊ शकतात, ठीक आहे। एक्सप्लेन इन ब्रीफ जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड इट्स अप्लिकेशन। बघा, पहिलाच टॉपिक आहे आपला, तर त्याच्यामध्ये सेकंड पार्ट B जो आहे तो आहे पहिल्या टॉपिकमधला B, हा रिमोट सेन्सिंग आहे, ठीक आहे। तर रिमोट सेन्सिंगमधून आपल्याला आलेला आहे, गिव्ह द प्रायमरी क्लासिफिकेशन ऑफ फॉल्ट्स अँड एक्सप्लेन विथ नीट डायग्राम, ठीक आहे। फॉल्ट्सबद्दल सांगायचं आहे, ते कसे हे होतात, क्लासिफिकेशन कसं केलं जातं, आणि त्याच्याबद्दल पहिले तर फॉल्ट कसे असतात, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन आणि त्याचे डायग्राम पण काढायचे, एक्झाम्पल देऊन त्याचं डायग्राम काढायचे, ठीक आहे। तर मग हे कुठल्या याच्यामधले आहे, आपला जो दुसरा हे होता त्याच्या टॉपिकचं नाव होतं स्ट्रक्चरल जिओलॉजी। तर स्ट्रक्चरल जिओलॉजी हे आपला सेकंड जो टॉपिक आहे त्याच्यामधला हा पार्ट आहे। डायरेक्ट दिलेला आहे आपल्याला, फॉल्ट्स वगैरेची माहिती दिलेली आहे। तर तुम्हाला जसे टॉपिक दिलेले आहे सिलेबसमध्ये एक्झॅक्टली तेच टॉपिक इथे दिलेले आहे, तुम्हाला काही विचार करायची गरज नाही, कुठे कुठे लागू होतं आहे। तर सेकंड टॉपिकमधून हा आलेला आहे। नंतर काय, गिव्ह ब्रीफ अकाउंट ऑन अर्थक्वेक रेजिस्टन्स स्ट्रक्चर्स। तर हे पण बघा तुम्हाला दिलेलं आहे। सेकंड टॉपिकमधला जो इंजिनिअरिंगवाला पार्ट आहे, जो सेकंड टॉपिकमधला जो सेकंड पार्ट आहे तो तुम्हाला दिलेला आहे, इंजिनिअरिंगवाला जे आहे, ठीक आहे। तर त्याचं हे काय होतं की इंजिनिअरिंग जिओलॉजी, ठीक आहे। तर इंजिनिअरिंग जिओलॉजीमधला तुमचा हा अर्थक्वेक रेजिस्टन्स स्ट्रक्चर डायरेक्टली जसाच्या तसा टॉपिक दिलेला आहे, तो इथे आलेला आहे। नंतर बघा, एक्सप्लेन द पेट्रोग्राफी अँड पेट्रोजिनेसिस ऑफ ग्रेनाइट, ठीक आहे। तर तुम्ही सिक्वेन्शियली जर गेले तर तुमच्या 3rd याच्यामध्येच दिलेलं आहे ते, ठीक आहे। इग्नियस रॉक जे आहेत त्याचे तुम्हाला पेट्रोलॉजी दिलेली आहे की काय काय इग्नियस रॉक कसे बनतात, ठीक आहे, त्याचं कूलिंग कसं होतं, जे आउटर सरफेसवर कसे होतात, आणि जे हे असतात आतमधले रॉक असतात ते मेल्ट होतो लावा वगैरे,
ह्या सगळ्याबद्दल पूर्ण माहिती जी आहे तुम्हाला तिसऱ्या युनिटमध्ये दिलेली आहे, तिसऱ्या टॉपिकमध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला पेट्रोग्राफी आणि पेट्रोजेनेसिसबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. बसाल्टबद्दल दिलेली आहे, ग्रॅनाईटबद्दल दिलेली आहे, सगळ्याचं तुम्हाला दिलेलं आहे. ॲज इट इज त्यांनी उचलून तिथे टाकलेलं आहे. ठीक आहे. नंतर काय आहे, राईट डिटेल अकाउंट ऑन रेट्रोग्रेड मेटामॉर्फिझम. बघा मेटामॉर्फिझम 3 मधला जो सेकंड जे हे आहे तर मेटामॉर्फिक रॉक कसे बनतात याच्यावर आहे. हे सुद्धा थर्ड टॉपिकमधूनच तुम्हाला आलेलं आहे. डिस्कस इन डिटेल द इव्होल्युशनरी ट्रेंड्स इन ह्युमन आयडी. ठीक आहे. इव्होल्युशनरी ट्रेंड्स सांगायचे आहे ह्युमन आयडी. ह्युमन आयडी म्हणजे काय आहे, जी ह्युमन जी काही ही स्पेसी आहे याची फॅमिली म्हणजे याच्या सबस्पेसीज मिळून जे काही बनलेलं असतं ते ती फॅमिली जी असेल त्या फॅमिलीचं इव्होल्युशन कसं झालं. आपल्या आधी निअँडरथल्स वगैरे हे होते, म्हणजे काही वेळेला असं म्हणलं होतं की निअँडरथल्सला जी होमोसेपियन्स आहे त्यांनीच इलिमिनेट केलं. तर मग यांच्या जी काही डेव्हलपमेंट झाली आहे, जेनेटिक जी काही त्यांचं इव्होल्युशन झालेलं आहे तर ते ज्या वेनी झालेलं आहे तर त्याचं पूर्ण आपल्याला ट्रेंड्स दाखवायचे, त्यांचे ट्रेंड्स सांगायचे आहे, हे येणार आहे आपल्याला. तर ह्याच्यासाठी जे आहे हे डिस्कस करायचं आहे याच्याबद्दल, म्हणजे काय आहे तर इथे शॉर्टमध्ये दिलेलं 8 मार्कांसाठी डिस्कस करायचं आहे. म्हणजे खूप शॉर्टमध्ये ह्युमन आयडी फॅमिली कशी कशी तुम्हाला इवन नावं जरी माहिती असले, ट्रेंड तसा थोडाफार माहिती असला तरी तुम्ही त्याचा आन्सर करू शकता. ठीक आहे. खूप स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. हे 4th मधून आलं होतं. 4th टॉपिक आहे आपला. ठीक आहे. पॅलिओन्टॉलॉजी आणि स्ट्रॅटिग्राफी. तर पॅलिओन्टॉलॉजीमध्ये हा टॉपिक आला होता. ठीक आहे. नंतर डिस्क्राईब ब्रीफली द कॅम्ब्रियन अँड प्री कॅम्ब्रियन बाउंड्री प्रॉब्लेम. ठीक आहे. तर आपल्याला वेगवेगळे बाउंड्री प्रॉब्लेम दिलेले आहे. हे सुद्धा 4th मध्येच दिलं होतं. तर स्ट्रॅटिग्राफीमध्ये हे दिलेलं आहे. स्ट्रॅटिग्राफीमध्ये काय आहे की हे जे बाउंड्री प्रॉब्लेम आहे काही याच्यामध्ये काय आहे की आपल्याला जे काही आपली जिओलॉजिकल टाईम स्केल आहे त्याच्यानुसार जे पेट्रोजेनेसिस जे झालं होतं त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये मध्ये ना खूप कन्फ्युजिंग हे आहे डेटा. सगळीकडे सारखा नाही आहे, काही फॉसिल्स तिथे सापडतात, काही वॉशआउट झालेले आहे वगैरे. याच्यामुळे ह्या बाउंड्रीज व्यवस्थित डिफाईन नाही, त्याच्यामुळे तिथला अंदाज लावता येत नाही की काय इव्हेंट झाले असतील किंवा मग तिथे कशी कंटिन्युटी जी आहे ती राहत नाही. तर मग हे जे इश्यूज आहेत हे याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. तर हे झाला आपला पहिला प्रश्न. तर बघा तुम्हाला लक्षात येईल की 1, 2, 3, 4 या हिशोबाने त्यांनी म्हणजे सिक्वेन्शियली बरोबर प्रश्न विचारलेला आहे. काल आपण फॉरेस्ट्रीचं पण हे पाहणार आहे. तर फॉरेस्ट्रीमध्ये तुमचं थोडंसं लक्षात येईल ते बघितलं तर की थोडंसं ते मागे पुढे विचारलेलं आहे, पण जिओलॉजीमध्ये यांनी सिक्वेन्स बऱ्यापैकी मेंटेन ठेवलेला आहे. नंतरचं बघूया. बघा सेकंडमध्ये काय आहे, एक्सप्लेन इन डिटेल द जिओमॉर्फिक सायकल कन्सेप्ट विथ नीट डायग्राम. जिओमॉर्फिक सायकल कसं हे होत आहे, म्हणजे जे आपले रॉक्स जे आहेत ते कसे बनत आहेत, नंतर त्यांचं फॉर्म चेंज होतो, नंतर ते परत त्याचा लावा बनतो आणि परत मग ते कसे दुसऱ्या रॉकच्या फॉर्ममध्ये परत येतात, त्यांची सायकल असते. तर ती सायकल कशी हे होते तर वर्क करते ते सांगायचं होतं. ठीक आहे. तर हे पण फर्स्टमधलं होतं. ठीक आहे. फर्स्ट युनिटमध्येच आपल्याला हे दिलेलं आहे. ठीक आहे. डिस्क्राईब इन डिटेल द टाईप्स ऑफ फोल्ड्स विथ नीट डायग्राम. ठीक आहे. फोल्ड्स दिलं जसं फॉल्ट होतं तसंच आता फोल्डबद्दल सुद्धा माहिती द्यायची आहे, त्याच्या डायग्राम्स वगैरे काढायचे, कशा फोल्ड्स वगैरे असतात या सगळ्याबद्दल. पण बघा इथे फरक काय आहे. आता हे जे होतं जिओमॉर्फिक सायकल ही कन्सेप्ट हे थोडक्यात नाही द्यायचं आपल्याला. खूप मोठा प्रश्न आहे, 15 मार्कांसाठी प्रश्न आहे. इथे पण 15 मार्कांसाठी प्रश्न आहे. तर हे जे दोन्ही द्यायचं आहे तुम्हाला जिओमॉर्फिक सायकल आणि फोल्ड्स. इथे फोल्डची पण माहिती डिटेल द्यायची आहे तुम्हाला, कशा तयार होतात काय होतात, त्याचं जिनेसिस द्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्या टाईप्स द्यायचे आहे. थोडक्यात त्याचं जिनेसिसबद्दल थोडं कमी द्यायचं, पण फोल्डचे टाईपबद्दल जास्ती माहिती द्यायची आहे. आणि त्याच्या डायग्रामसुद्धा त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही डिस्क्राईब करत असाल त्याच्यासोबत त्याच्या डायग्राम काढून त्याला लेबलिंग वगैरे करणं हे मस्ट आहे. तर बघा जेव्हा तुम्हाला मार्क पडतात तेव्हा तुमच्या त्याच्यावर डिटेलिंग करायचं आणि जास्ती टर्मिनॉलॉजी वगैरे परफेक्ट वापरायचं, हे तुमच्यावर एक थोडंसं जबाबदारी येते. ठीक आहे. इथे पण तसंच आहे, नीट डायग्राम काढायची आहे, त्याला लेबलिंग वगैरे करायचं आहे. त्याच्यानंतर बघा 10 मार्कांसाठी प्रश्न आहे, एक्सप्लेन डिफरंट एरियल फोटो इंटरप्रिटेशन एलिमेंट्स विथ देअर मेरिट्स अँड लिमिटेशन्स. ठीक आहे. फोटो इंटरप्रिटेशन एलिमेंट्स कोणते असतात ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. कोणकोणते असतात त्याच्याबद्दल पहिले तर तुम्हाला फोटो इंटरप्रिटेशन काय असतं हे सांगायचं आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यात एलिमेंट्स कोणते असतात ते सांगायचे आहे, ते शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याचे मेरिट आणि लिमिटेशन दोन्ही गोष्टी तिथे मेन्शन करायच्या आहेत. ठीक आहे. विचारलं तेवढं सांगायचं आहे. एरियल फोटो इंटरप्रिटेशन काय आहे, त्याच्यानंतर मग त्याचे एलिमेंट्स आणि त्याच्यानंतर त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स. तर हा कुठून आला होता बघा, पहिल्यामधलं जे होतं 1B वाला जो हे टॉपिक होता तिथूनच आलेलं होतं. हे 2 मधून आलेलं होतं.
ठीक आहे. त्याच्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन आपला काय आहे, गिव्ह डिटेल अकाउंट ऑफ पेट्रोजेनेटिक सिग्निफिकन्स ऑफ द टेक्स्चर ऑफ इग्नियस रॉक्स. तर बघा हे आपल्या थर्ड टॉपिकमधून आलेलं आहे. ठीक आहे, थर्ड टॉपिकमधून हे आलेलं आहे जिथे इग्नियस रॉक्सची पेट्रोलॉजी दिलेली आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे बघा त्याच्यामध्ये याचं काय आहे, पेट्रोजेनेटिक सिग्निफिकन्स याचं द्यायचं आहे कशाच्या बाबतीत, टेक्स्चर ऑफ द इग्नियस रॉक. त्याचं फॉर्मेशन होत असताना काय काय त्याच्या टेक्स्चरमध्ये कसे कसे हे व्हेरिएशन्स येतात किंवा त्याचे काय सिग्निफिकन्स आहेत त्याचं ते सांगायचं आहे. इथे बघा आता डिफाईन मेटामॉर्फिझम अँड गिव्ह टाइप्स अँड एजंट्स ऑफ मेटामॉर्फिझम. तर बघा इथे मेटामॉर्फिझम डिफाईन करायचं आहे, एक्झॅक्ट तुम्हाला जी डेफिनेशन आहे ती द्यायची आहे, त्याच्यानंतर टाईप्स द्यायचे आहेत आणि एजंट्स द्यायचे आहे मेटामॉर्फिझमचे. तर हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये द्यायचं कारण इथे 15 मार्कांसाठी तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा थर्डचाच पार्ट आहे. इथे पहिलं इग्नियस रॉक आहे, दुसरे मेटामॉर्फिक रॉकबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा डिफाईन टनल. टनल काय असते हे डिफाईन करायचं आहे आणि जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन काय करणार आहे आपण, कॅरीड आउट फॉर सिलेक्शन ऑफ टनल साईट. ठीक आहे. टनल साईटचं सिलेक्शन कसं करणार आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला माहिती द्यायची आहे. तर हे कशामध्ये येतं आपलं, हे इंजिनिअरिंगचा जो पार्ट आहे सेकंडमधला इंजिनिअरिंग जिओलॉजी, तर त्याच्यामधला हा पार्ट आहे. ठीक आहे. एक तर स्ट्रक्चरल जिओलॉजी आणि नंतर इंजिनिअरिंग जिओलॉजी. ठीक आहे. आता फोर्थ पहा, डिस्कस इन डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे मॉर्फोलॉजी. ठीक आहे. जिओलॉजिकल हिस्ट्री अँड इव्होल्युशनरी ट्रेंड इन सेफॅलोपोडा. सेफॅलोपोडाबद्दलची माहिती जी आहे ती आपल्याला आता आपण पुढे गेलो आहे, आपण 4th युनिटमध्ये गेलेलो आहे. तर याच्यामध्ये पॅलेंटॉलॉजी जी आहे 4th युनिटमध्ये पॅलेंटॉलॉजी, त्याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला दिलेलं आहे की सेफॅलोपोडाबद्दलची माहिती आपल्याला त्याचं जे ट्रेंड जे होते त्याचे फॉसिल कसे तिथे जनरेट झाले त्याच्याबद्दल सांगायचं होतं. ठीक आहे. एक्सप्लेन द टर्म स्ट्रॅटिग्राफी, डिस्क्राईब द इक्विव्हॅलन्स ऑफ लिथो बायो अँड क्रोनोस्ट्रॅटिग्राफिक युनिट्स. ठीक आहे. स्ट्रॅटिग्राफीची डेफिनेशन तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लिथो बायो आणि क्रोनोस्ट्रॅटिग्राफिक युनिट जे आहे ते कसे कसे आपण त्याला हे करतो, इक्विव्हॅलन्स त्याचं काय हे असतं म्हणजे सारखेपणा काय आहे त्याच्यामध्ये ते सगळं आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. तर हे 15 मार्क्ससाठी हा विचारलेला आहे, हा सुद्धा 4थ्या याच्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे. तर स्ट्रॅटिग्राफी डायरेक्ट आपल्याला तो हेच दिलेला आहे, एक पोर्शनच दिलेला आहे, त्याच्यावर आपल्याला हे विचारलेलं आहे. डिस्कस द डिफरंट जिओमॉर्फिक थेअरीज ऑफ लँडफॉर्म डेव्हलपमेंट. ठीक आहे. लँडफॉर्म डेव्हलपमेंटच्या थेअरीज सांगायच्या आहेत आपल्याला. तर पूर्ण लँडफॉर्म डेव्हलपमेंटचे जे थेअरीज आहेत ते आपल्याला सेकंड याच्यामध्ये जे हे आहे स्ट्रक्चरल जिओग्राफी तिथेच आपल्याला सगळं हे दिलेलं आहे. ठीक आहे. स्ट्रक्चरल जिओग्राफीमध्ये जे हे आहे जिओमॉर्फोलॉजीमध्ये आणि आपलं स्ट्रक्चरल जिओग्राफीमध्ये आणि जे आपलं जनरल जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. ठीक आहे. तर स्ट्रक्चर कसे फॉर्म होतात, फॉर्मेशन कसं होतं, कुठले कुठले फोर्स त्याच्यावर वर्क करत असतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जे दिलेल्या असतात. ठीक आहे. तर स्ट्रक्चरल जिओलॉजीमध्ये दिलेलं आहे आणि जनरल जिओलॉजीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये त्याचे फॉर्मेशनचे जे जिनेसिस आहे जसं युनिवर्स वगैरे हे फॉर्म होताना ते कसे कसे तिथे स्ट्रक्चर फॉर्म झाले हे सगळं आपण एक्सप्लेन करू शकतो त्यातून, त्या फोर्सेसमधून. नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे आपल्याला. हा कंपल्सरी असणार आहे आपल्यासाठी. ह्याच्यापैकी आपल्याला 7 पैकी 5 कंपल्सरी लिहावं लागणार आहे. ठीक आहे. परत 8 मार्कासाठी एक असे 5 लिहायचे, 40 करायचं आहे आपल्याला पूर्ण. ठीक आहे. डिस्क्राईब द इनर प्लॅनेट्स ऑफ सोलर सिस्टीम. ठीक आहे. तर इनर प्लॅनेट जायचे आपल्याला सोलर सिस्टीममध्ये, तर हा कुठला 5व्या नंबरच्या टॉपिकचा पॉईंट आहे हा. ठीक आहे. तर इथे आपल्याला जनरल सोलर सिस्टीम कशी तयार झाली, त्याच्यानंतर अबंडन्स ऑफ एलिमेंट वगैरे, त्याच्यानंतर प्लॅनेट्स कसे सेटल झाले तिथे, त्यांनी त्याचे ऑर्बिट कसे क्लिअर केले, ऑर्बिटल प्लेन वगैरे काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यात शिकायचं आहे. त्याच्यामधून हे आलेलं आहे. व्हॉट आर मेटेरॉइड्स. ठीक आहे. मेटेरॉइड्स काय असतात, ॲड अ नोट ऑन सिडोराइड्स. ठीक आहे. सिड्रोलाइट्स, तर सिड्रोलाइटबद्दलची आपल्याला त्याच्यात हे मेटेरॉइड्स काय असतात, सिड्रोलाइट काय असतात हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा आपल्याला 5व्या टॉपिकमधून आलेलं आहे. इथे डायरेक्टली दिलेलं आहे मेटेरॉइड्स वगैरे काय असतात. ठीक आहे. एक्सप्लेन एनी 4 टाइप्स ऑफ क्रिस्टल डिफेक्ट. ठीक आहे. क्रिस्टल डिफेक्ट क्रिस्टोग्राफी आपल्याला दिलेलंच आहे. ठीक आहे. तर इथे जे आपलं हे आहे मिनरलॉजी जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली हा टॉपिक दिलेलाच आहे. ठीक आहे. क्रिस्टल्स वगैरे कसे असतात पहिलाचा टॉपिक आहे हा 6व्या याच्यामधला ए. ठीक आहे. हे दिलेलं आहे. ठीक
ठीक आहे. नंतर राईट अ ब्रीफ अकाउंट ऑन मॅंगनीज मॉड्यूल. ठीक आहे, मॅंगनीज मॉड्यूलचं जे आपल्याला इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट जे काही मिनरल्स वगैरे आहेत त्या मिनरल्सबद्दलची पूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. त्याला एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं, ते कुठे सापडतात, कुठल्या फॉर्ममध्ये सापडतात, तर ह्याच्यामध्ये मिनरल मॉड्यूलबद्दल आपल्याला मॅंगनीज मॉड्यूलबद्दल आपल्याला त्याच्यात माहिती घ्यायचीच आहे. ठीक आहे, तर हे होतं दुसऱ्यामध्ये. 6B मध्ये आपल्याला हे डायरेक्टली दिलेलं आहे. डिस्कस इन शॉर्ट अबाउट कॉन्जेनाइज स्टेज अँड डायग्नेटिक प्रोसेस. ठीक आहे, कॉन्जेनाइज स्टेज ऑफ डायजेनेटिक प्रोसेस. ठीक आहे, तर हे आपल्या याच्यामध्ये आहे 7व्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, सॉरी हां 6व्या टॉपिकमध्ये बी मध्ये आपल्याला परत हे सापडणार आहे. ठीक आहे, नंतर साल्ट वॉटर इंट्रुशन इज अ मेजर प्रॉब्लेम ऑन इंडियन कोस्ट. ठीक आहे, तर जस्टिफाय करायचं आहे ही गोष्ट आपल्याला. इंडियन कोस्टमध्ये साल्ट वॉटर इंट्रुशन होत आहे. तर आपल्याला जे माहिती आहे की आपलं जे हायड्रोलॉजी आहे, एन्व्हायरमेंटल जिओलॉजी, याच्यामध्ये हा पार्ट येतो. ठीक आहे, 8व्यामध्ये जे हायड्रोलॉजीचा पार्ट आहे त्याचा पार्ट आहे हा. नंतर ब्रीफली डिस्क्राईब द कॉजेस ऑफ फ्लड्स. ठीक आहे, फ्लड कसे येतात त्याचे कॉजेस द्यायचे आहे आपल्याला. परत 8मध्ये आहे. ठीक आहे, स्ट्रक्चरल याच्यामध्ये मुळे काय हे होतात, फ्लड्स कसे कॉज होतात, नॅचरल डिझास्टर कसे येतात, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण तिथे माहिती घेणार आहे. ठीक आहे, तर मग हे झाला आपला पहिला क्वेश्चन. तर याच्यामध्ये मॅक्सिमम जे आहे डायरेक्टली जसेचे तसे टॉपिक दिले आहेत तसे आलेले आहेत. नंतर बघा 6वा क्वेश्चन, 6व्याचा ए बघा. ड्रॉ द internal structure of earth and describe the composition of each layer. ठीक आहे, तर 15 मार्कासाठी आहे बघा. आपल्याला आधी जे हे आहे अर्थ आहे त्या अर्थचं आपल्याला आधी अर्थ सांगायला लागेल की ती कॉन्सेंट्रिक सर्कल सारखे त्याच्यामध्ये सर्कल आहे, ते वेगवेगळ्या याने बनलेले आहे, वेगवेगळे त्याच्यामध्ये मिनरल्स वगैरे आहेत, त्याच्या डेन्सिटीनुसार त्यांचं सिच्युएट झालेले आहेत ते तिथे. मग कसे कसे ते मिनरल सिच्युएट झाले आहे, त्याच्यामध्ये कोर आहे, इनर कोर, आउटर कोर, त्याच्यानंतर मॅन्टल, अप्पर मॅन्टल, लोअर मॅन्टल, लिथोस्फिअर. ठीक आहे, एस्थेनोस्फिअर, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सगळ्या तिथे सांगायच्या आहेत. ठीक आहे, क्रस्ट, मॅन्टल सगळ्याबद्दल माहिती द्यायची आहे. त्याचं कंपोजिशन आपल्याला सांगायचं आहे. डिस्क्राईब कंपोजिशन ऑफ ईच लेअर. ठीक आहे, ते द्यायचं आहे. त्याच्याबरोबर नीट डायग्राम काढायचे, लेबल डायग्राम काढायचे आहे. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तेव्हा आपल्याला 15पैकी जास्तीत जास्त मार्क मिळू शकतो. ठीक आहे, तर हे कुठून आलं होतं, हे आपलं जनरल जिओलॉजी जे आहे 5 नंबरचं याच्यामधून आलेलं आहे. ठीक आहे, व्हॉट आर ट्विन क्रिस्टल. ठीक आहे, ट्विन क्रिस्टल सांगायचे आणि 4 टाईप ऑफ ट्विन्स. ठीक आहे, तर हे क्रिस्टल जे आपलं क्रिस्टलॉजी आहे, मिनरल जिओलॉजी होतं, तर त्याच्यामधला हा पार्ट आहे 6व्यामधला. तर क्रिस्टल फॉर्मेशन वगैरे कसं होतं त्याच्या संदर्भातलं हे होतं. ठीक आहे, नंतर हाऊ आर पॅगमेटाइट्स फॉर्म, गिव देअर सिग्निफिकन्स टू ग्रॅनाइट रिलेटेड ओर फॉर्मिंग प्रोसेस. ठीक आहे, पेगमॅटाइट काय कसे फॉर्म होतात त्याचं हे सांगायचं आहे. तर हे आपला 6B मधला हा प्रश्न आहे. ठीक आहे, 6B मध्ये आपले जे काही ओर वगैरे जे फॉर्म होतात त्याच्या संदर्भात हे आपण शिकणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 7. डिस्क्राईब व्हेरियस कंपोनंट्स ऑफ लाईमस्टोन. डिस्कस द फोक्स क्लासिफिकेशन ऑफ लाईमस्टोन. ठीक आहे, तर लाईमस्टोनचं क्लासिफिकेशन वगैरे जे आहे ते आपल्याला सेडिमेंटलॉजी म्हणजे 7 जो युनिट आहे त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे. ओके, नंतर बघा ड्रॉ अँड डिस्क्राईब व्हेरियस टाईप ऑफ ॲक्विफर्स अकॉर्डिंग टू जिओलॉजिकल फॉर्मेशन. तर ॲक्विफर्स कसे फॉर्म होतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत. तर बघा जे जिओलॉजिकल आपले जे रॉक्स आहेत तर त्याची वॉटर टेबल वगैरे जे आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, परमिएबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टींवरून जे आहे, पोरोसिटी वगैरे ह्यावरून त्याचा वॉटर कंटेंट किती असेल काय असेल हे आपण डिस्क्राईब करू शकतो. ठीक आहे, तर या संदर्भात आपल्याला जे आहे इथे जे हे आहे व्हेरियस टाईप ऑफ ॲक्विफर्स जे आहेत ते डिस्क्राईब करता येतात की कुठल्या याच्यामध्ये कसे असणार आहे. ठीक आहे, तर हे कुठे असणार आहे, हायड्रोलॉजीमध्ये. ठीक आहे, तर हा 8Aचा हे आहे 8A. ठीक आहे, तर हे झालं. त्याच्यानंतर बघा व्हॉट इज रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट, एक्सप्लेन द व्हेरियस मेथड्स फॉर डिस्पोजल ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. ठीक आहे, तर रेडिओ ॲक्टिव्हिटी वगैरे जे आहे
ते आपल्याला फर्स्टमध्येच दिलेलं आहे जिओकेमिस्ट्रीमध्ये, 5th याच्यामध्ये जे जिओकेमिस्ट्री आहे त्यातला सेकंड पार्ट. तर तिथे रेडिओ ॲक्टिव्हिटीबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे की रेडिओ ॲक्टिव्हिटी कशी हे असते, कसं वर्क करते वगैरे, त्याच्यामध्ये आपण शिकणार आहे. ठीक आहे. तर त्याच्या संदर्भात मग आपण रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट जे असतं, जनरली हे रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट जे आहे ते कुठून जनरेट होतं, जे काही आपण न्यूक्लिअर प्रोग्राम करतो, एक तर सिव्हिल न्यूक्लिअर प्रोग्राम असतो आपल्याला, किंवा मग जो आपला आर्म फोर्सेससाठी केलेला असतो. ठीक आहे. स्ट्रॅटेजिक असू शकतो. तर त्याच्यामधून जे वेस्ट जनरेट होतं ते न्यूक्लिअर वेस्ट असतं, ते कधी कधी रेडिओ ॲक्टिव्ह असू शकतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम इश्यू येतात ते सगळे आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करू शकतो. बघा, खूप जास्ती याला जास्ती आपल्याला एलॅबोरेट करण्याची गरज नाही आहे. फक्त रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट काय असतं, कुठून जनरेट होतं वगैरे ते सांगायचं आहे, आणि मेथड फॉर डिस्पोजल सांगायचं आहे. ठीक आहे. तर कारण सेफली डिस्पोज करणं हे गरजेचं असतं. आता हे 10 मार्कासाठी दिलं आहे, जास्त डिस्क्राईब करण्याची गरज नाही आहे. लास्ट पाहू आपण. मग आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे लास्टमध्ये, डिस्क्राईब द जेनेटिक क्लासिफिकेशन ऑफ ओर डिपॉझिट. ठीक आहे. तर याचे जेनेटिक क्लासिफिकेशन ऑफ ओर डिपॉझिट कुठे येणार आहे, आपलं ओर मिनरॉलॉजी वगैरे जे आहे 6वा B मध्ये येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर अर्थक्वेक्स, एक्सप्लेन प्रायमरी सेकंडरी टर्शरी हजार्ड असोसिएटेड विथ द अर्थक्वेक. किंवा अर्थक्वेकची पूर्ण माहिती आपल्याला माहिती आहे सगळं. तर ते जिओलॉजीच्या संदर्भात आपण काय त्याच्यामध्ये वेगळं हे शिकणार आहे की तिथे आतमध्ये प्रोसेसेस कशा चालतात ह्याबद्दल आपण थोडंसं त्याची माहिती देणार आहे. ठीक. कारण 15 मार्कासाठी विचारलेलं आहे. अर्थक्वेक काय असतं त्याची डेफिनेशन देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तिथे ज्या तिथून वेव्ज ज्या निघतात आहे, प्रायमरी सेकंडरी आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह, त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती देणार आहे, आणि त्याच्यासोबत कुठले हजार्ड जे आहे ते देणार आहे. बरं, त्याच्यासोबत जेव्हा अर्थक्वेक आपण डिफाईन करू त्याच्यानंतर तिथे जिओलॉजिकल काय प्रोसेसेस घडतात त्या प्रोसेसेसबद्दल थोडीशी माहिती आपण एक्स्ट्रा ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे कुठे येणार आहे आपलं, जे नॅचरल हजार्ड्स वगैरे जे आहे ना, 8व B, 8B इथे आपलं हे असणार आहे. ठीक आहे. व्हॉट आर क्लिवेज प्लेन आणि गिव्ह व्हेरियस टाईप्स ऑफ क्लिवेज एक्झिबिटेड बाय मिनरल्स. ठीक आहे. तर मिनरल्समध्ये जे क्लिवेज असतात हे तर त्याच्यामध्ये काय हे असणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. तर क्लिवेज प्लेन वगैरे काय असतात ते आपण इथे सांगणार आहे. तर ते मिनरोलॉजीमध्ये येणार आहे 6A मध्ये. ठीक आहे. तर आपण जर असं पाहिलं की कसा ट्रेंड होता, तर बघा बरोबर 2 पार्टमध्ये डिवाइड करून जे सिक्वेन्स वाईज जे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे, आणि मॅक्सिमम पोर्शन कव्हर केलं गेलं आहे. म्हणजे सगळ्या याचा जो सुपरफिशियल जे काही सगळा स्टडी आहे तो आपल्याला करायचा आहे, कुठलाच पार्ट सोडता येत नाही. तुम्ही जर पाहिलं असेल तर सगळे मिक्स विचारले जात आहेत प्रश्न, तर तुम्ही एखादा टॉपिक सोडून देणं ही तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. पण एक चांगली गोष्ट ही आहे की एखादी गोष्ट जर तुम्हाला थोडीशी कठीण वाटत असेल तरी त्याचा जो सोपा पार्ट आहे जो तुम्हाला येतो तो व्यवस्थित केला तरी तुम्ही त्याच्यामध्ये बाजी मारू शकता. एक ही चांगली गोष्ट आहे. कारण सध्या काय आहे की टॉपिक खूप सारे आहेत आणि विचारण्यासारखं आपल्याला क्वेश्चन्स जे आहेत ते कमी आहेत. ठीक आहे. तर आपल्याला 8च प्रश्नांमध्ये आपल्याला त्याच्यापैकी 8 पैकी 5च लिहायचे आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला चॉईस आहे, आणि चॉईस करून आपण आपल्याला जे बेस्ट येतं ते तिथे चूज करून लिहू शकतो. त्याच्यामुळे तिथे आपल्याला फायदा आहे. ठीक आहे. तर याचा आता अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचं आहे की 8 मार्काचे, 10 मार्काचे आणि 15 मार्काचे अशाच याच्यामध्ये पॅटर्नमध्ये आपल्याला क्वेश्चन तयार करायचे आहे. लिहित असताना तशीच प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्या अनुषंगाने आता आपल्याला माहिती आहे की मार्क किती असणार आहे आणि वेळ किती असणार आहे. तर ह्याच्यानुसारच आपल्याला आपली रायटिंग प्रॅक्टिस ठेवायची आहे. म्हणजे लवकरात लवकर आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता आला पाहिजे. म्हणजे एखादा प्रश्न जर आपल्याला येतोय तर तो व्यवस्थित आपल्याला टाईम बाउंड सोडवता आला तर आपल्याला थोडंसं जर आपल्याकडे वेळ उरलेला असेल तर दुसऱ्याच्यावर विचार करण्यासाठी, ब्रेनस्टॉर्मिंगसाठी वेळ मिळेल. ही पहिली गोष्ट की आपल्याला टाईम बाउंड पेपर सोडवायची, किंवा एक प्रश्न जरी लिहत असलो तरी तो टाईम बाउंड लिहिण्याची सवय करायची आहे. ठीक आहे. जे आपण शिकलो तेवढ्यावरच नॉलेज जरी कमी असलं तरी लिहिण्याची प्रॅक्टिस करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नॉलेज वाढत जाईल हळूहळू. कधी वाढत जाईल जेव्हा आपल्याला काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे हे आपण विचार करू तेव्हा, आणि हातात पेन घेतल्याशिवाय विचार येणार नाहीत. ती पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरं काय आहे की आपल्याला ही सवय लावायची आहे की एकानंतर दुसरा जो कुठल्या पेपरमध्ये जो क्वेश्चन येईल, आपण जर दुसरा पेपर सिलेक्ट केलेला आहे, पहिला, दुसरा, तिसरा असे जर आपण सिक्वेन्स वाईज लिहत आहे
तर कुठलाही याचं येत असो नसो तरी आपल्याला आन्सर लिहिण्याची सवय करून घ्यायची आहे, की असं नाही की मला जे येतं ते मी आधी लिहीन, जे आम्हाला अकॅडमिक्समध्ये करत आलं आहे ते इथे चालणार नाही. आपल्याला जर येत नसलं तरी थोडंफार जर व्यवस्थित आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट करता आलं तिथे ते 5-6 वाक्य जरी लिहिता आले तरी ते व्यवस्थित विचारपूर्वक लिहिण्याची सवय करायची आहे, जेणेकरून आपला जो सिक्वेन्स किंवा फ्लो आहे तो तुटणार नाही. पहिला प्रश्न आपला खूप चांगला लिहिला गेला, दुसरा खूपच खराब लिहिला गेला तर नाराज व्हायचं नाही. ठीक आहे, आपल्याला पहिला चांगला आला, तिसरा चांगला येईल, मे बी तिसरा नाही तर चौथा येईल, 5वा येईल, असा विचार करत पुढे जायचं. तर एका प्रश्नाचं आनंद किंवा दुःख दोन्ही दुसऱ्या प्रश्नांवर असर पडू शकणार नाही, ही एक मेंटॅलिटी बनवायची आहे आपल्याला. ठीक आहे, असं आपल्याला आता सध्या तरी शिकत असताना काय करायचं आहे, 2-3 गोष्टींचीच प्रॅक्टिस. एक तर रायटिंगची प्रॅक्टिस सांगितली आहे मी, दुसरा आपल्या इमोशनवर कंट्रोल ठेवायचा आहे, की जर मला येत आहे तर मी खूप एक्साइट होणार नाही, येत नाही आहे तर खूप नाराज पण होणार नाही. एक न्यूट्रल राहायचं प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून आपण जो पुढचा क्वेश्चन अटेंड करत आहेत आता ते अटेम्प्ट करत असताना आपल्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळेच विचार नसणार आहे, फक्त क्वेश्चनबद्दलचे विचार असणार आहे. आता हे काय का मी म्हणते आहे, कारण आपण इथे प्रॅक्टिस करत असताना आपल्याला वेळ असतो, थोडंसं आपल्याला सवलत असते की आपण थोडासा वेळ स्वतःला देऊ शकतो. पण जेव्हा आपण पेपर सॉल्व करतो, ॲक्च्युली तिथे एक्झाम हॉलमध्ये बसतो, आपल्याला दुसरं काही सुचत नसतं, आपल्याला फक्त पेपर दिसत असतो. ठीक आहे, तर मग त्यावेळी गोंधळ उडायला नको. तुम्हाला आत्तापासून प्रॅक्टिस असली पाहिजे की तुम्ही जे काही लिहत आहात ते एकामागे एक लिहत आहात व्यवस्थित, आणि तुम्ही नंतर तिथे डिझास्टर मॅनेजमेंट पेपरमध्ये जाऊन करण्यापेक्षा इथे सगळे डिझास्टर करा, त्याचं मॅनेजमेंट इथेच करा आणि रेझिलियंट बनून तुम्ही पेपरला जा, जेणेकरून तुमच्याकडून चुका कमीत कमी होतील. जे की तुमच्या हातात आहे त्या चुका परत होणार नाही. ह्या गोष्टी तुम्ही इथूनच करून द्या. ज्यांनी हा पेपर दिला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की खूप जनरल पेपर होता, जर त्यांनी लिहिण्याची प्रॅक्टिस केली असती तरी सुद्धा ते याच्यात पास झाले असते. मुलांचं म्हणणं काय असतं जनरली की आम्हाला काही येतच नाही तर आम्ही काय लिहू. तर तुम्हाला लिहिताच येत नसेल तर तुम्हाला किती येऊन उपयोग नाही आहे. तर लिहिण्याची प्रॅक्टिस का करावी, की एक तर तुम्ही लिहित नसाल ठीक आहे, तुम्ही टॉपरचे आन्सर्स डाउनलोड करू शकता, काही अवेलेबल आहे इंटरनेटवर, तुम्ही टॉपर्सचे आन्सर डाउनलोड करा कुठल्याही सब्जेक्टचे. असं रिस्ट्रिक्शन नाही आहे की अमुक सब्जेक्टचेच पाहिजे, एसएचे केले तरी बेटर आहे. तो पेपर तुम्ही वाचा, परत वाचा आणि तेच आन्सर तुम्ही लिहून पहा. पहिल्यांदा कॉपी फॉर्ममध्येच तुम्ही लिहून पाहिलं तरी चालतं. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जर 10 गोष्टी वाचलेल्या असतील तर तुम्हाला त्यातल्या 5 ते 6 गोष्टी लक्षात राहतात. त्याच्यानंतर मग तुमच्या ज्या चुका म्हणजे त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स असतील, त्याच्यानंतर विरामचिन्हांच्या काही चुका असू शकतात, किंवा मग तुमच्या आयडियाज ज्या असतात, तुम्ही निगेटिव्ह आयडिया पहिले मांडता की पॉझिटिव्ह पहिले मांडता, ह्याबद्दलच्या चुका, पॅरेग्राफची साईज तुमच्या, ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायला तुम्हाला बराचसा वेळ लागतो. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे असलेलं नॉलेज जे आहे ते त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करणं ही खूप लांब प्रोसेस आहे. ठीक आहे, तर तुम्ही टेक्निकल वोकॅब्युलरी, त्याच्यानंतर तुमचं टेक्निकल जे काही नॉलेज आहे हे त्याच्यामध्ये नंतर इम्बेड करू शकता. पण तुम्ही जे आहे, तुम्ही जर असं म्हटलं की मी आधी नॉलेज घेतो नंतर रायटिंग प्रॅक्टिस करतो तर हे वेळेवर शक्य नाही आहे. त्याच्यामुळे थोडीफार तरी रायटिंग प्रॅक्टिस हळूहळू करणं सुरू करून द्या. ओके, तर हे छान तुम्ही आता अभ्यास सुरू करा. तुम्हाला सगळं आता तुम्हाला सिलेबस आहे, पेपर पॅटर्न आहे आणि एक तुम्हाला नमुन्यासाठी एक पेपरसुद्धा आलेला आहे. तर ह्याच्यावरून तुम्ही अभ्यास करा आणि हाही दुसराही पेपर जवळपास याच्यासारखाच असू शकतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे खूप चांगला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे याच्यामध्ये पोस्ट काढण्यासाठी. ठीक आहे, तर त्याच्यासाठी खूप छान अभ्यास करा. ऑल द बेस्ट.